श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 51. या कथेच्या वाचण्याने गुरुचा विरह होणार नाही. तर चला आपण कथेला सुरुवात करू. श्री नृसिंह सरस्वती गाणगापूरला राहत होते. रोज संगमावर स्नानाला जात, मठात येऊन पूजा अर्चा ध्यानधारणा यात त्यांचा बराच वेळ जात होता. भक्तगण दर्शनाला येत. हा क्रम बरेच दिवस चालू होता. एकेकाळचा परीट स्वामींच्या कृपेने पुनर्जन्म घेऊन बेदरच्या राजघराण्यात जन्मला होता. राज्यकारभार उत्तम करी, परोपकार करायला तो नेहमी तयार असे. पुढे ही जीवनयात्रा संपून तो चिरशांती घेण्यास निघून गेला. स्वामींनी विचार केला, आता सर्व काळ बदलत चालला आहे. म्लेच्छांचा सुळसुळाट होईल. तो राजाही निष्ठुर असेल. असे अनेक म्लेच्छ आपल्या भेटायला येतील. त्यांचं समाधान करणं कठीण जाईल. हा दूरवरचा विचार करून स्वामींनी यापुढचा काळ कुठेतरी गुप्त अवस्थेत काढण्याचा आपला विचार सर्व शिष्यांना सांगितला. पण शिष्य परिवाराला तो विचार पटत नव्हता. ते स्वामींना गाणगापूर सोडून न जाण्याचा आग्रह करीत होते. त्यांचा दृढभावही त्यांना मोडता येत नव्हता. स्वामी म्हणाले, मी येथून कुठेही दूर गेलो तरी माझ्या भक्तांना विसरणार नाही. जे माझे श्रद्धेने स्मरण करतील त्यांना मी अंतर देणार नाही. त्यांच्या अडचणी, दुःख, संकट आपोआप दूर होतील. पण आता गाणगापुरात दुसऱ्या ठिकाणी जावं असं मी ठरवलं आहे. तुम्ही चिंता करू नका. स्वामींनी श्रीशैल्य पर्वतावर जायचं ठरवलं होतं. तशी तयारी देखील केली होती. नदी पार करण्यासाठी नावाडी होतच. नावेत बसून ते पहिल्या तीरावर गेले. जाताना त्यांनी सर्व शिष्यांना सांगितलं होतं, आम्ही पहिल्या तीरी पोचल्यावर तुम्हाला प्रसाद म्हणून फुलं पाठवू. ती सर्वांनी वाटून घ्या. प्रसादाबरोबर नावाड्याने त्या सर्व शिष्यवर्गाला स्वामींचा निरोप सांगितला. आम्ही आता कर्दली वनात गुप्त होत आहोत. श्रीशैल्य पर्वताजवळच आहोत. पण भक्तांपासून दूर जाणार असलो तरी भक्तांची काळजी सतत घेणार आहोत. प्रत्यक्ष दिसणार नसलो तरी जे अंतःकरणापासून श्रद्धा ठेवतील त्यांची चिंता आपोआप दूर होईल. गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ आहे. भक्तजनांनी तो नित्य वाचावा. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ त्याला साधता येतील. सर्वांच्या घरी सुख, समाधान, शांती नांदताना दिसेल. आजच्या काळातही गाणगापूरचा स्थान महिमा भक्त विसरले नाहीत. अनेक भाविक तिथे जातात. संगमी स्नान करतात. स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतात. त्यांच्या मनाला सात्विक समाधान मिळते. इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 51 समाप्त. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.